पोलादपूर घरामध्ये आपण ऐकलं तर मातीच्या खेळपट्टीवर खूप चांगले खेळतायत असं मी वारंवार ऐकत असतो आणि बघतही असतो. आणि तसंच बघितलं जर वालवटी हा पण एक खूप मोठा संघ आहे. खूप मोठे मोठे आपण टुर्नामेंट आपण बघले आहोत त्यांना जिंकताना. जशीच महाडमध्ये एक स्पर्धा झाली होती चॅम्पियन्स ट्रॉफी, त्याच्यामध्ये चांदीचं ट्रॉफी होता, चांदीचा चषक होता. ती ही स्पर्धा यांनी फटकावली होती आणि तो चांदीचा चषक आपल्या घरी घेऊन गेले होते. चांगले धाटणीचे फलंदाज आणि धाटणीचे गोलंदाज आहेत, जसे वसीम आहेत, मिझियाफ आहेत आणि गोलंदाजीमध्ये रोहन आहेत, अन्नू आहेत. चांगले चांगले गोलंदाज आहेत, म्हणजे दोनही साइड खूप स्ट्रॉंग साइड आहेत. बघूया आता बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढत आहे. गोलंदाजीच्या मोर्चावर पोलार्ड आणि फलंदाजीसाठी वसीम आणि मिझियाफ. चला पंच सामना सुरू करायचा आहे. ओहो, पहिला चेंडू होता, गुडलेंतोड आदळला, गुडलेंतोड आदळल्यानंतर ओ हो हो हो, आणि इथं धावबाची संधी आणि पंचांनी आपला बोट हवेत उभा केलाय आणि वसीम यांना पहिल्या चेंडूवर धावबाच्या रूपात परतावा लागेल. तंबूच्या आसऱ्याला लागणारा पहिला मोठा बलाढ्य झटका. वालवडे या संघाला मोठा मासा जाळ्यात फसवलाय. तिथं प्रोटेक्शन होता शॉट मिड विकेटला, चेंडू पकडला आणि चांगली फेकी केली आहे, त्याच्याच मध्ये वसीम हे धावबाज झाले. पहिल्या चेंडूवर लागणारा पहिला झटका, मोठा आदरा भेटलाय. चला आता बघूया वसीम यांची जागा सांभाळायला गेलेत नववीद पाटील. हाही एक चांगला मोठ्या दाटणीचा फलंदाज आहे. वारंवार आपण यांना बघत असतो वेगळ्या वेगळ्या स्पर्धेमध्ये. हॅलो, चांगली फलंदाजी करतात नववीद पाटील. आता मिझियाफ सोबत बघूया, नक्कीच 60+ धावा करावी लागतील, कारण मागचे पण 2-3 सामने बघितलेत. मागचा सामना जर सोडला तर त्याच्या आधी सामने सगळे खूप हाय स्कोरिंग सामने झालेले आहेत. 50-60 धावा असे स्कोर झालेले आहेत सगळ्या सामन्यामध्ये. परत एकदा पोलार्ड मिझियाफ साठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा तेव्हा संपर्क झाला नाही. एक धाव सोडली, तिथे प्रोटेक्शन आहे शॉटवर आणि एकच धाव. परत एकदा या षटकामध्ये तिसऱ्यांदा पहिला चेंडू धावबाद झाला होता वसीम, दुसऱ्या चेंडूवर मिझियाफने एक सिंगल घेतली आहे. आता नवीद, ओहो, परत एकदा लॉंग ऑफ वरून उडवायचा प्रयत्न होता. बॅट तर त्या दिशेलाच होती, पण बॅटची आतली काढा घेतली आणि शॉर्ट मिडॉनला चेंडू ची वार झाली आणि तिथून फक्त एकच धाव भेटेल. चांगली फेकी झाली होती, पण फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. 3 चेंडू 2 धावा. चांगली गोलंदाजी करतायत पोलार्ड, अजूनही बांधून ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. परत एकदा आपल्या षटकामध्ये चौथ्यांदा चला फ्रेंच चषक पांगलोली पर्व पहिला, त्याचे मुख्य आयोजक जब्बारबाई कौचाली, शरीफबाई कौचाली, मन्नान धनसे आणि मासूम मुकादम, आणि पूर्ण अल्फतेचा संघ एकत्र येऊन आपल्यासाठी खूबसूरत आणि सुंदर अशी स्पर्धा आयोजित केली आहे. निसर्गाच्या वाटेला, रोडाच्या किनाऱ्याला हा सुंदर असा हिरवं मैदान, आणि इथं आपल्या सोबत जोडलेले आहेत शरीफबाई कौचाली, सैफ डेकोरेटर्सचे माग, ज्यांच्या वतीने आपल्याला हे टेंट आणि स्पीकर माईक वगैरेची देणगी आलेली आहे.
ओहो, यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्यावर पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषाच्या खूप 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 लांब सीमारेषा पलीकडे षटकार 6 धावा. चौथ्या चेंडूवर इथं हल्ला चढवलाय पोलार्डवर मिझियाफनी. धावसंख्या वाढली, डायरेक्ट 2 वरून 8 वर पोहोचली आहे. काय जबरदस्त फलंदाजी. 3 चेंडू शांत ठेवला होता मिझियाफला. ओहो, यावेळेस स्वेअर चेंडू वाईट बॉल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पडला चेंडू आणि बाहेर वळाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. पंचांचा इथं इशारा येतोय, पंचांनी आपले हात खोलणे सांगले. यस, इट्स अ व्हाईट बॉल स्वेअर चेंडू. धावसंख्येत भर पडते, तीच म्हणजे तब्बल 9 धावा. परत एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये मिड विकेट सीमारेषा पलीकडं 6 धावासाठी. हल्ला चढवला. यावेळेस मिझियाफ सांगतायत आता काय मी थांबणार नाहीये. चला, आपल्या भेटीसाठी पांगलोली क्रिकेट क्लब यांच्या वतीनं वारंवार सारखे टुर्नामेंट भेटीला येतात, सुंदर असे टुर्नामेंट. तशीच एक टुर्नामेंट रमजान ईदीच्या नंतर आयोजित करण्यात आली याच ग्राउंडवर. आपले जावेदभाई धनसे, जावेदभाई कौचाली, शहबाजभाई पठाण, अल्ताफ भाई मुकादम यांच्या वतीनं मुख्य आयोजक राहतील. त्याचा पहिला पारितोषिक आहे तोच म्हणजे तब्बल 1.5 लाख रुपये आणि एक आकर्षक चषक. दुसरा पारितोषिक आहे तोच म्हणजे 75,000 रुपये आणि एक आकर्षक चषक. तिसरा प्राइज आहे तोच म्हणजे तब्बल 10,000 आणि एक आकर्षक चषक. आणि त्याच्याच बरोबर चौथा प्राइज आहे तो पण म्हणजे 10,000 आणि एक आकर्षक चषक. एक जबरदस्त स्पर्धे आपल्या भेटीला इथं. याच्या आधी पण इकडे एक स्पर्धा झाली होती, तीही खूप सक्सेसफुल आणि चांगली झाली. ही स्पर्धा आपल्याला एकदम जबरदस्त होताना दिसतीये आणि नक्कीच आपण अपेक्षा करू की पुढची स्पर्धा ही एवढीच चांगली व्हावी. ओहो, यावेळेस बघा चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला उडवून दिलाय काव कॉर्नरच्या दिशेनं. चेंडू डायरेक्ट जाऊन पडतोय पार्किंग लॉट मध्ये सीमारेषा पार. षटकार. आपल्या ग्राउंड साठी ज्यांनी आपल्याला सहभागी केला आहे तेच म्हणजे नवाबभाई कौचाली, नूर मोहम्मद पठाण, फवाद अनवर पठाण आणि अरफात पठाण. आपण ह्या स्पर्धेसाठी बॉल दिले आहेत. आपल्या परत एकदा बघा शॉट अँपुल केला इथं कार्पेटच्या सहाऱ्याने. त्याच्याबरोबर एकच धाव. डायरेक्ट चेंडू जाऊन मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये नवीदबाईच्या शेतामध्ये जात आहेत आणि ते आपल्याला तिथून बॉल परत देत आहेत. आपण त्यांचाही आभार मानतोय मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं. थँक्यू सो मच.
चला पंच. पंच आपण आपला निर्णय घ्यायचा आहे. अजून हे दोन चेंडू यायचे बाकी आहेत आणि तब्बल 29 धावा झाले आहेत. चांगली फलंदाजी. हो हो, यावेळेस चेंडू समोर होता आणि त्याला खूप लांब पाठवायचा होता, पण बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क झाला नाही आणि पकडले गेले नवीदास पाटील लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. लागणारा चला रानू बंबई की रानू आपले शरीफबाई कौचले इथं वाजवत आहेत बॉल ब्रेक मध्ये. आणि आता नवीदास पाटील यांची जागा सांभाळायला गेलेत मैदानामध्ये, तेच म्हणजे मुईन. चला 29 धावा स्कोर बोर्डवर. मुकीत ऑफ साइडला चेंडू होता, त्याला ऑफ साइडच्या दिशेनं लॉंग ऑफला ढकलून दिला. एक धाव चोरली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, पण चांगला क्षेत्ररक्षण आहे, चांगली फेकी. एक धावातूनच संतुष्ट व्हावा लागेल. 2 षटकांच्या समाप्तीवर वालवाडे या संघाची धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटके येणं बाकी. 30 runs on a scoreboard on the loss of 3 wickets after completion of 2 overs. चला आता आलेत श्री गोलंदाजीसाठी. एक चांगला लेग कटर आणि ऑफ कटर गोलंदाज, एक कमी गतीचा. बघा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, बाहेर पडला आणि मुकीतनी त्यावर हल्ला चढवला. पहिल्या चेंडूला पाठवून दिलाय.
चला आपल्या षटकातला तिसऱ्यांदा श्री. आता रोहनसाठी बघूया. खूपच शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि ओहो त्यावर काय जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका सजवलाय. चेंडू धावतोय पळतोय सीमारेषाच्या दिशेनं आणि वन बाउंड सीमारेषा पलीकडं 4 धावा चौकार. च्या आकड्याला पोहोचलेत. तिसऱ्या षटकाचे अजूनही 3 चेंडू येणं बाकी. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक हादरा बसला होता आफताब वालवड या संघाला आणि तिसऱ्या चेंडूला रोहन आले आणि आपल्याच पहिल्या चेंडूवर चौकार. जबरदस्त थांबले आणि जबरदस्त स्क्वेअर कट. परत एकदा ओहो यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता त्याला उडवलाय. मागे प्रोटेक्शन आहे पण बघूया काय चेंडू फरार फरार. धावफलक जाऊन पोचलाय तीच म्हणजे तब्बल 46 धावा आणि अजूनही या षटकाचे 2 चेंडू येणं बाकी. एक झटका दिला होता श्रीनी आपल्या संघासाठी. जबरदस्त गोलंदाजी करताना मुकीत यांना परतावा लागला होता तंबूच्या आसऱ्याला. पण रोहननी सांगलाय मी थांबणार नाही कारण मी अजून जिंकलोय नाही. मला माझ्या संघाला विजयी करायचा आहे आणि 10 धावा कुठल्या तब्बल 2 चेंडूवर. आता प्रेशर मध्ये आहे श्री. आता कोणता चेंडू टाकायचा हा प्रश्न पडलाय त्याला कारण शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू टाकले होते बाहेर काढलेत. एक लेग कटर एक ऑफ कटर दोनवर हल्ला चढवलाय. परत एकदा रोहन. ओ हो यावेळेस क्विकर वन. यावेळेस क्विकर वन. रोहन मागे थांबला होता त्याला वाटलं की शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू स्लो बॉल येईल लेग कटर त्यावर हल्ला चढवीन पण श्रीनी सांगितलंय की का मी आपल्या संघासाठी इथं उभा आहे गोलंदाजी करण्यासाठी. ओ परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता पण लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पंच सांगतायत आम्हाला की येस इट्स अ वाईड बॉल स्क्वेअर चेंडू आणि धावात बरकत पडते तीच म्हणजे 47 धावा. श्री महागडा ठरतोय आपल्या संघासाठी. ओहो यावेळेस परत एकदा 5वा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर गडकन वळाला पण रोहन थांबला आणि थांबून त्याला जबरदस्त कट शॉट मध्ये कन्वर्ट केला आणि 1 धाव चोरली. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 6, 12, 16, 17 आणि 18 धावा खरचल्यात श्री यांनी. खूप महागडा षटक पोलादपूर यांच्यासाठी आणि धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 48 धावा 3 षटकांच्या समाप्तीवर 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. आता बघूया शेवटचा षटक घेऊन आलेत आपल्या समोर सूरज. काय गोलंदाजी केली होती सूरजनी मागच्या सामन्यातला. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. बघूया यावेळेस. ओ हो जबरदस्त चेंडू होता. लोअर फुलटॉस लाईनचा चेंडू खोळात टाकलेला होता पण त्याला स्टेप आउट करून फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला पण बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क नाही झाला आणि त्याच्याच मध्ये फक्त 1 धाव भेटेल कारण की लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन होता आणि चांगला प्रोटेक्शन होता. 1च धाव भेटेल. चांगली फेकी झाली. परत एकदा यावेळेस ओ हो 5वा चेंडू लेग कटर बॉल पडल्यानंतर गरकन वळाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला. निर्धाव चेंडू. परत एकदा सूरज. ओ यावेळेस बॅटची कडा घेतली होती तिथं चांगला प्रयत्न झाला होता कॅचचा पण बॉल खूपच लांब राहिला गोलंदाजापासून आणि तिथं रनआउटची संधी होती आणि तो 50चा आकडा हाफ सेंचुरी पूर्ण झाले वालवटी या संघाचे. अजूनही 3 चेंडू येणार बाकी शेवटच्या षटकाचे. रोहन यावेळेस ओहो
इथं उडवलाय, चेंडू उडवलाय. शॉर्ट कव्हर्सला प्रोटेक्शन होता, त्याच्या डोक्यावरून उडवला होता, पण तेवढंच चांगला रनअप घेऊन त्यांनी चेंडू थांबवला आणि त्याच्यामध्ये 2 धाव चोरल्या रोहनने. आता अजून 2 चेंडू येणार बाकी. शेवटच्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू, 52 धावा स्कोर बोर्डवर लागल्या आहेत. बघूया रोहन चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ओहो, यावेळेस परत एकदा स्टेप आउट केला होता. लोअर फुलटॉस लाईनचा चेंडू होता, त्याला एक मोठ्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट नाही करता आला. 1 धाव चोरली आणि चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एकच धावातून संतुष्ट व्हावा लागेल रोहनला. परत एकदा बघूया षटकातला शेवटचा चेंडू आणि पहिल्या इनिंगचाही शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 53 धावा. ओहो, खोळात टाकलेला चेंडू, त्याला उडवलाय आणि खराब आउटफील्ड. 1 धाव भेटेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्नाने धाव बाद झालेत रोहन. 54 धावा पहिल्या फेरीच्या समाप्तीवर. आफताब वालवाडी या संघाची आणि 55 धावांचा लक्ष्य. माजिद सुभेदार आणि आबिद काझी इथं आपल्याला दिसत आहेत झाडाच्या खाली. आपण पांगलोली क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांची विनंती करतोय की आपण इथं समालोचन कक्षाकडे यायचं. आपली बैठण्याची सोय केलेली आहे इकडं. माजिद सुभेदार आणि आबिद काझी, आपणास विनंती आहे की आपण इकडं समालोचन कक्षाकडे यायचंय. आणि त्यांच्याच बरोबर अखलाक काठेवाडी सुद्धा आहेत, त्यांचाही इथं हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांची विनंती करतोय की आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. नजीरभाई धनसे सकाळच्या आपण पाहतोय फ्रेंड चषक पांगलोली क्रिकेट टूर्नामेंट 2026 स्पॉन्सर्ड बाय शरीफ कौचाली, अब्दुल जब्बार कौचाली, मासूम मुकादम, मन्नान धनसे, वसीम धनसे, तनवीर मुकादम, सिकंदर धनसे, मंसूर धनसे, इलियास धनसे, इस्माइल धनसे, अम्मार पठाण, फत कौचाली आणि ऑल टीम मेंबर्स पांगलोली. त्यानंतर आपल्याला जे ग्राउंड उपलब्ध केले, नवाब कौचाली, नूर मोहम्मद पठाण, फवाद अनवर पठाण, अरफत पठाण यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर जे शेत आहेत जिथून बॉल आपल्याला परत मिळतोय ते नवीद मुकादम, अकबर ढांगू, अनवर खोपटकर, शेख इब्राहिम यांची सर्व ही शेती आपल्याला पाहायला मिळते. पीच बनवण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त मेहनत घेतली ती मुश्ताक खोपटकर आणि आम्हाला इथे लाईट प्रोव्हाइड केली ती हाशिम उमरे यांनी. जय गणेश स्पोर्ट्सवर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय 2 कॅमेऱ्याच्या समेत. सैफ डेकोरेटर्स सैफ कौचाली यांचा आपल्याला पाहायला मिळते. तशी एक स्पर्धा याच मैदानामध्ये रमजान बाद आम्ही घेऊन येतोय, ज्याचं प्रथम पारितोषिक 1.5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये, तृतीय पारितोषिक 10,000, चतुर्थ पारितोषिक 10,000 आणि भव्य ट्रॉफी. कारण आजकाल लाईफ सेटल ₹10,000, तृतीय आणि चतुर्थ 10,000 रुपये अशी भव्य दिव्य ट्रॉफी याच मैदानावर रमजान बाद आम्ही घेऊन येतोय. एक जबरदस्त स्पर्धा. पांगलोलीच्या धर्तीवर एक फेस्टिवल घेऊन येत आहोत आम्ही रमजान बाद. 1,75,000 आणि 10,000 अशी भव्य दिव्य स्पर्धा. जब्बार कौचाली, जावेद कौचाली, जावेद धनसे यांच्या माध्यमातून
चतुर्थाच्या मॅच मध्ये 4 षटकांचा मॅच. हमजा बासिल 11 पोलादपूर विपक्ष वाळवटी. पहिलं षटक घेऊन रोहन मस्कर स्ट्राईकला, संदीप कदम सर नॉन स्ट्राईकला कल्पेश. बायकरमॅन पोलार्ड मागच्या मॅचचा मॅच विनर, त्यांनी दिली होती मॅन ऑफ द मॅच श्रीला. जबरदस्त खेळ केला होता पोलादपूर साठी. विजयी संघ क्वार्टर फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. किंजरोली संघासोबत शेवटचा मॅच खेळ. संदीप कदम सर स्ट्राईकला. एस के ब्रँड या नावाची खूप मोठी दहशत म्हणता येणार नाही, ते एक आदराचं स्थान आहे. पहिला बॉल रोहन मस्कर. हो परफेक्ट यॉर्कर. खोलवर डब्याचा बॉल. वाळवडी एक्सप्रेस रोहन मस्कर ओळखलं जातं. कमालीची गोलंदाज. रोहन मस्कर पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळताना संदीप कदम यांच्यासाठी 55 धावांचा आव्हान. स्ट्रोक चांगला आहे, स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिसिया लॉंग ऑफ वरून आलेत. एक सिंगल फक्त येते संदीप कदम यांना. 55 धावांचा आव्हान आहे. हमजा बासिल पोलादपूर साठी. आता स्ट्राईकला बायकरमॅन. सिक्सर किंग कल्पेश पोलाड या नावाने प्रसिद्ध. पण रोहन मस्कर आज कमालीचं क्रिकेट खेळत आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. हो हो पण हा आहे पोलाड. पोलादपूर वरून इथपर्यंत का आलोय, या पांगलोलीच्या मैदानात ठोकतोय षटकार. सहा धावा. पंचावन्न धावा. रोहन मस्कर वर तुटून पडलेत कल्पेश. यावेळेस कमबॅक डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी रोहन मस्करची. डॉट बॉल. एक एक डॉट बॉल. पुन्हा कमबॅक करतायत इथे वालवडी. 55 धावा. दुखापती ते रोहन पायाला दुखापत. अनकम्फर्टेबल मांसपेशी मध्ये तणाव. ही धोक्याची घंटा आहे वाळवटीसाठी. लगातारच क्रिकेट, लगातार क्रिकेट, दिवसा माग क्रिकेट. प्रत्येक दिवस एक ट्रॉफी, दुसरी ट्रॉफी वालवटीसाठी. दिवस रात्र गोलंदाजी. रोहन मस्कर प्रवास आणि ती आता शरीरावर जाणवताना दिसते. रोहन मस्कर कम्फर्टेबल नाहीयेत. स्वतःला सांगतायत, दटावतायत ऑल इज वेल, ऑल इज वेल. पाहायला दुखापत. कल्पेश षटकाराने खाते उघडले. 2 महत्वाचे चेंडू आहेत या षटकातील. रोहन कल्पेश यांच्यासाठी. नाही नाही जमत आहे धावायसाठी. रोहन संघासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतायत रोहन मस्कर. पुढचा बॉल. रोहन मस्कर नाही नाही होत आहे धावणं. 2 वेळेस प्रयत्न केलेत. बॉल दिल्या हातातून टाकून. ही लक्षणं वाळवटीसाठी चांगली नाही आहेत. सगळेच खेळाडू आता जवळ आले. दबाव आहे रोहनवर तसाच वाळवडीवर. स्प्रे. येस जर असेल मेडिकल किट तर न्या आयोजक मैदानात. दुखापत आहे रोहनच्या पायात. सर 5 वाजलेत. आपल्याला एक मॅच ही आहे, याच्याकडे लक्ष द्या मुख्य पंच. एक मॅच आपली कंप्लीट बाकी आहे, लक्षात घ्या. चला अतिरिक्त खेळाडू घ्या. रोहन या मैदानाच्या बाहेर. या रोहन मैदानाच्या बाहेर. नो डाऊट यावं लागेल त्यांना माघारी. रिटायर्ड हर्ट. दुखापत आहे.
चांगली गोलंदाजी केली होती. 4 चेंडू 7 धावा दिल्या होत्या. कल्पेशने षटकार ठोकला पण त्यानंतर पुनरागमन करत डॉट बॉल ही टाकला होता. पण आता हे 2 चेंडू कोण हाताळेल? रोहन मस्कर माघारी आले. पायाला दुखापत आहे. मांसपेशीमध्ये तणाव आहे. माघारी आले. निराश, हताश, नाखुश रोहन. एक जुझारू खेळाडू आहे पण शरीरी साथ देत नाही. लगातारचं क्रिकेट आपण पाहिले. प्रवास, लगातार क्रिकेट, दिवस रात्र स्पर्धा आणि मग त्याचा परिणाम शरीरावर दिसतो. पुढचा बॉल मिसयाप टाकतील. हाफ ट्रॅकर स्लोवर वन. फटका हवेत होता. खराब बॉलवर खराब स्ट्रोक पाहायला मिळाला कल्पेशचा. या बॉलवर पकड मजबूत करता आली असती अहमदाबाद पोलादपूर संघाला. इथे मोठा स्ट्रोक गरजेचा होता पोलादपूर साठी. 8 धावा. स्लोवर वर मिसियाप ही खासियत आहे. बोट फिरवतात ते बॉलवर. गती परिवर्तन त्यांच्याकडून पाहायला मिळतं. मिसियाप संदीप कदम यांच्यासाठी. धावा झाल्यात 8. फटका हवेत आहे. इथे पहिला विकेट येईल का? 2 क्षेत्ररक्षक आहेत. मुकीतनी केला कॉल. टिपला झेल. संदीप कदम येथील माघारी. मोठा आदर आहे अहमदाबाद पोलादपूर संघाला. महत्वाचे बॅटर माघारी परतलेत. संदीप कदम माघारी आले तर काय झालं? सिक्सर किंग मैदानात चाललाय. अजिंक्य पवार अहमदाबाद पोलादपूर साठी 55 धावा करायच्या आहेत. माघारी आले संदीप कदम सर. हाफ ट्रॅकर होता पण अनएक्सपेक्टेड बाउन्स झाला. बॉल नी उसळी घेतली आणि तिथेच बीट झाले. स्टिकरला बॉल लागला आणि बॉल हवेत उडाला. जे टिपला मुकीत बुलेने. पहिलं षटक संपलं. पाहत कल्पेशनी तोच लुजनर होता. तोच जर मोठा फटका आला असता तर हाही बॉल कल्पेशला मिळाला असता. कल्पेशच्या उंचीला तो बॉल तितका उंच उडाला नसता. दीपेन मस्कर आलेत. रोहन मस्कर यांचे छोटे बंधू दीपेन मस्कर. रोहन मस्कर मैदानाबाहेर. दीपेन मस्कर मैदानात. हे 2 मस्कर बंधूंनी आहे ना वालवटीची गोलंदाजी धुरा सांभाळले पूर्ण हंगामात. याच मॅचला अवेलेबल झाले दीपेन. पहिल्या मॅचला अवेलेबल नव्हते. कल्पेश स्ट्राईकला. आता अजिंक्यच्या साथीने या धावा कराव्या लागतील. षटकात धावा आल्यात फक्त 8. 8 धावा आल्यात. कल्पेश आहेत. दीपेन मस्कर. 8 धावा आल्यात पहिल्या षटकात. 55 धावांचं आव्हान. हाफ ट्रॅकर होता. त्यालाही मोठा फटका खेळता आला नाही. अनिरुद्ध पाटील आहेत. एक सिंगल फक्त येईल. दीपेन. अजिंक्य पवार साठी. अजिंक्य आले का म्हटलं जातं मला. सिक्सर किंग आलाय. पहिला बॉलला षटकार. हा आहे पोलादपूरचा सिक्सर किंग अजिंक्य पवार. पवारची पावर मैदानात दाखवताना वालवटीच्या विरोधात दीपेन मस्करवर हल्ला बोल. धावा संख्या झाले 15. अजून 40 करावे लागतील पण त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 16. 16 बॉल 40. 16 चेंडू 40 धावा. आपण मॅच पाहतोय फ्रेंड्स चषक पांगलोली क्रिकेट टुर्नामेंट 2026 जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर. 16 चेंडूत अजूनही 40. दीपेन मस्कर अजिंक्य पवार साठी. यावेळेस वेगात टाकला होता बॉल. भन्नाट वेग होता यावेळेस. बॅटच्या रेंज मध्ये ठेवला नाही. थोडे माग आखुडता टाकला. गुडलेन स्पॉट वरून वेगात गेला.
अजिंक्य पवार कधी मॅच इकडे, कधी मॅच वालडीकडे, कधी पोलादपूरकडे. मॅच चालू आहे पांगलोलीला, पण हे मॅच जर जिंकाल तर तुम्हाला क्वार्टर फायनल खेळण्याची संधी मिळेल. अंतिम सामना आजच्या दिवसातील 4 पारितोषिकांची स्पर्धा. 1 पारितोषिक लागू होईल. दीपेन मस्कर अजिंक्य साडी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत नवीदस पटेल. मागून आले अमित महापरले. चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते. 16 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. 2 महत्वाचे बॉल. दीपेन मस्कर मैदानाच्या बाहेर जरी रोहन असले तरी आपल्या भावाला सांगतात कशी गोलंदाजी करायची आहे. रोहन मस्कर दुखापत पाहालाय, दुखापत शरीराला आहे, पण मन अजून मैदानात आहे. रोहन मस्कर. दीपेन मस्कर कल्पेश साठी. पुढचा बॉल स्लोवर वन पिक केलाय. पिकअप स्ट्रोक उडवलाय बॉल खूप लांब. षटकार. कायरन पोलार्ड का म्हटलं जाते याला. बायकरमॅन पोलादपूरचा कल्पेश मैदानात तगडा ताकदवान खेळाडू. या षटकाराने मॅच मध्ये जान आणली कल्पेशनी. महत्वाचा षटकार. धावसंख्या 22. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 झाल्यात. बॉल आलाय. मॅच बॉल सुद्धा आलाय. चला टाइम कडे लक्ष द्या. एक मॅच बाकी आहे लक्षात घ्या. धावा झाल्यात 22. रोहन मस्कर बसलेले उठलेत. आणखी एक लगातारचा दुसरा. बायकरमॅन काय मी पोलार्ड सारखे ठोकतोय लांब षटकार. नाव आहे पोलादपूरचा कल्पेश. कमालीची पटकेबाजी. धावा झाल्यात 28. जबरदस्त पटकेबाजी. 28 धावा. मैदानाबाहेर रोहन मस्कर आहेत. पायाला दुखापत आहे. बसले होते पण आता उठलेत मैदानाच्या लगत. छोटा भावाला मार्गदर्शन करतायत पण त्याचा उपयोग झाला नाही. 2 लगातारची षटकार आली. 28 धावा. 55 धावांचा पाठलाग करताना 12 चेंडू मध्ये गल्फला मॅच पाहिली जाते. बांगलोलीचे बरेचसे लोक जे आहेत अरफात पठाण गल्फवरून ही स्पर्धा पाहत आहेत. साकीब जीवराक लेग कटर गोलंदाज आहेत. कशी खेळतील अजिंक्य पवार. हा चांगली गोलंदाजी. लेग मातीचं विकेट आहे. इथे साकीब चांगली गोलंदाजी करतील कारण त्यांच्याकडे दोन्ही स्विंग आहेत. कल्पेशनी पाहिले हा बॉल कसा आहे. अजिंक्यकडे चर्चा करतायत. काही चर्चा असेल मैदानात. सांगितलं जाते समजावलं जाते मी नॉनस्ट्राईकला आहे उभा. 28 धावा. साकीब अजिंक्य पवार साठी. स्ट्रोक. इथे क्षेत्ररक्षक आहे. धावाची संधी आणि इथे विकेट येतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण मुकीत बुलेचं. गरज नव्हती या धावेची. चांगले बॅटर होते अजिंक्य पवार. इथे धावा बाद होत आहेत. अजिंक्य येत आहेत माघारी. लेग स्पिनर आहे. चांगली स्विंग गोलंदाजी करतायत. शुभम आलेत न्यू बॅटर. या 2 बॉल आहे साकीबने मॅच मध्ये आणलं. 2 डॉट बॉल आले आणि विकेट पण आला रनआउटला अजिंक्य पवारचा जो चांगला बॅटर होता ज्यांनी पहिल्याच बॉलला षटकार आणि खातं उघडलं होतं. तो अजिंक्य मात्र माघारी आला. शुभम नॉनस्ट्राईकला कल्पेश. हे षटक खूप महत्वाचं आहे. 28 धावांवर थांबले धावसंख्या.
हो कोलटप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी. एक सिंगल आहे, नवी पडेल आहेत. 29 धाबा, अजून 26 धाबांची गरज. डावखुरे बॅटर आहेत शुभम. नऊ चेंडूत 26 पाहिजे. रोहन मस्कर उडून उडून सांगतायत. साकीब चिवराक. आता स्ट्राईकला शुभम. हा बॉल महत्वाचा आहे. इथे मोठा फटका. डॉट आला तर वालवडीकडे मॅच. हा ट्रॅकर स्ट्रोक चांगला कनेक्ट केला नाही. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल फक्त येईल. हाफ ट्रॅकर होता. शुभम कनेक्ट करू शकले नाही. धाव संख्या 30. 25 पाहिजे. 8 बॉल 25. शेवटच्या षटकात किती राहतील? पोलादपूरसाठी, अहमदाबादसाठी, वालवडीसाठी कोण शेवटचं षटक हाताळेल? अनिरुद्ध पाटील पण आहे जे चांगली गोलंदाजी करतात. पण इथे साकीब चिवराक, कल्पेश साडी. हा ट्रॅकर फटका हवेत आहे. इथे संधी आहे. मुख्य चेंडूच्या खाली झेल सुटलाय. हो हो हो, मुख्य बॅटरचा विकेट सोडलाय. पहा रोहन कडे पहा. कॅमेरामॅन फोकस करो. रोहन मस्का. कॅच किती महत्वाचा होता. रोहन ओरडून आरडून सांगतायत. आवाज बसलाय पट्ट्याचा पण ओरडतायत. रोहन मस्कर टेन्शन मध्ये, दबावात. पाय दुखला नसताना तर मुकीतला जाऊन विचारलं असतं का कॅच सोडलाय. साकीब साठी सुद्धा सांगताना रोहन मस्कर मैदानाच्या बाहेरून गेम चालवत आहेत. पण मैदानात साकीब चिवराक. शुभम साठी कुठला बॉल येईल? महत्वाचा बॉल आहे. हाफ ट्रॅकर होता. स्ट्रोक कनेक्ट झालेला नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घ्यावी लागेल. इथे फेकी खराब. 2 धावा आल्यात. काय गोलंदाजी केले साकीब चिवराकनी. मॅच मध्ये आणलंय. 5 धावा फक्त आले असा षटकात. धावा झाल्या 33. शेवटचं षटक मुकीत बुले हाताळतील असं दिसतंय. साकीबने आणला मॅच मध्ये. रोहन मस्कर चर्चा करतायत. सलमान एक लेजेंडरी खेळाडू. मैदानात आत काही चालू द्या पण मैदानाच्या बाहेर सुद्धा पहा किती चर्चा आहे. काय करायचं आहे काय नाही करायचं याची चर्चा मैदानाबाहेर सुद्धा पाहायला मिळते. दोन्ही कॅमेरामॅननी फोकस केला आहे दोन्ही माणसांकडे. एक सलमान राऊत, एका बाजूला रोहन मस्कर. पण साकीबनीच कमालीची गोलंदाजी केली. पहा हे मॅसेज, हे खूप महत्वाचे मॅसेज आहेत. मैदानाच्या आत हे मॅसेज पोहोचवले जात आहेत. पहा कारण अनुभवी खेळाडू आहेत सलमान राऊत, रोहन मस्कर सुद्धा. गोलंदाजसाठी मुकीत बुले. मुकीत स्ट्राईकला कल्पेश. 6 चेंडू 22. 3 षटका टोकावे लागतील. 6-22. पहिल्या बॉलला कळेल. मुकीत बुले. पोलार्ड साठी कल्पेश. अजिंक्य पवारचा विकेट महत्वाचा. शुभमनी धावा केल्या नाही. कल्पेश 6च्या 6 चेंडू खेळले ना मॅच मध्ये आणतील अहमदाबाद पोलादपूरला. पहिला आलाय षटकार. 22 पाहिजे होते, 6 झाले. बॉल 16 धावा. 16 धावा 5 चेंडू. पाच बॉल 16. बॉल आला असेल तर द्या लगेच.
जबासील साठी 5 बॉल 16 मुकीत. कल्पेश आहे समोर. 5 बॉल 16. हा ट्रॅकर तुटून पडले त्याच्यावर. षटकार दीपेन मस्करच्या डोक्याच्या वरून. रोहन मस्कर मैदानाच्या बाहेर आहेत पण पूर्ण मैदानात चक्कर होईल हा मॅच होईपर्यंत. लॉंग ऑफला आहेत आता जिथून आवाज जाईल गोलंदाजाकडे. मॅच बॉल आलाय सर. 2 बॉलला 2 षटकार. आता 4 बॉल 10. शुभमला 2 शॉर्ट पिच होते तिथे एखादा चौकार षटकार तर मॅच किती बनली असती. पोलादपूर अहमदाबाद साठी संदीप कदम सर लवकर बाद झाले. अजिंक्य पवारने 1 षटकार टोकला. आजार यांची पण कमतरता आहे. आणखीन एक मुकीतला लगातार केली होती पट्ट्याने. साकिब जिवराकने टाकली होती चांगली गोलंदाजी. पण पोलाड आज पुन्हा एकदा कामाला आला. पोलादपूर साठी संदीप कदम सरांसाठी सूरज सोनावणेसाठी पुन्हा एकदा धावून आलाय. अहमदाबाद पोलादपूर साठी खऱ्या अर्थाने बाईकर मॅन. 3 चेंडू 4 आणि याच कल्पेशचा झेल सोडला होता. याच बॉलर मुकीत बुलेनी कॅच सोडला. मॅच तिथेच फसला. 3 बॉल 4. विजयी षटकार. विजयी षटकार. 4 बॉलला 4 षटकार टोकून संपवला मॅच. येस कमाल. कल्पेश बॅट दाखवायचा. कल्पेश कमालीची फलंदाजी. वा कल्पेश काय फलंदाजी केले. साकिबची मेहनत पाण्यात. 12 चेंडू 46 नाबाद. पोलाड कल्पेश काय फलंदाजी. मुकीत बुले बॉलिंग टाकण्यापेक्षा तो कॅच पकडला असताना तर मॅच आली असती आणि सोपा कॅच होता. कॅच सुटला मॅच सुटला तुमच्या हातातून. कारण मेन बॅटर होता पोलाड. कल्पेश मुकीत बुले चूक केली. मिझॅपनी चांगली गोलंदाजी केली होती. 2 चेंडू कमालीची फलंदाजी. पुन्हा एकदा नो डाऊट अहमदाबाद साठी मॅन ऑफ द मॅच कल्पेश. काय मॅच झालाय. बाप रे बाप. एक कॅच मॅच कुठे बदलू शकते पाहिलं आपण. तो कॅच टिपला असता तर मॅच संपला असता. मुकीत बुले झेलही सुटला आणि शेवटचं षटक. 4 बॉल 4 षटकार. कल्पेश काय कमालीची फलंदाजी.